जीवन गाणे सुरेल गाणे जीवन गाणे सुरेल गाणे जीवन गाणे सुरेल गाणे आयुष्याचे येणे जाणे आयुष्याचे येणे जाणे जीवन गाणे सुरेल गाणे जीवन गाणे सुरेल गाणे हा आजची सकाळ जरा जास्तच प्रसन्न वाटते, हो की नाही हो? पण आज उठल्यापासून सोनुल्याची फार आठवण येते. मला काय वाटतं, म्हणजे मी काय म्हणते, हे काय गेले सुद्धा. हे असं असतं यांचं. घरात काही सांगायचं नाही, पायात चपला चढवायच्या की निघाले आपले. लग्नानंतरची सगळी उमेदीची वर्ष नातेवाईकांचे रुसवे फुगवे, रांधावाडा उष्टीकाडा यातच गेली. त्यात यांचा स्वभाव, ना सिनेमाची आवड ना नाटकाची आवड. बरं, कधी एखादा दिवस हॉटेलमध्ये जावं म्हटलं तरी नको, घरीच बनव. अरे पण घरातल्या स्त्रीलाही कंटाळा येतोच ना. पण यांना कोण सांगणार, सारखं आपलं पैसा पैसा पैसा. सोनुल्या, हा हा, अरे हो हो हो, थँक्यू थँक्यू व्हेरी मच. काय म्हणालास? हो मग बनवणार आहे ना. कोण? बाबा? अरे फोन द्यायला तुझे बाबा घरात तर असायला हवेत ना. गेले, पायात चपला सरकवल्या, सांगायचं नाही काही नाही, निघून जायचं. नाही नाही, रागावले वगैरे नाहीये मी. छे रे, आता कसला राग आणि कसलं काय. बरं सोनूल्या, दारावरची बेल वाजते, कोणीतरी आलंय वाटतं. हो हो, बाबा आले की करते मी. हो हो, हां हां हां, आले आले. मॅडम, तुमचं पार्सल आहे. पार्सल? हो. नाही नाही, मी काही मागवलेलं नाहीये. हे मागवलं नाही, पाठवलंय. पाठवलंय? कोणी पाठवलंय? ते माहित नाही मॅडम. बरं, काय हे? केक आहे आणि एक गिफ्ट पॅक आहे. सोनूला म्हणजे ना. बरं, पेमेंट झालंय ऑलरेडी. झालंय का? हो हो. 2 मिनिटं थांबा, मी आले. हे घ्या. हो नको मॅडम. अहो असू द्या, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून देते. घ्या घ्या. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. चला, आता हे गेलेत म्हणजे 2.5 तासाची निश्चिंती. भरभर आवरायला हवं. खरंच सोनूला म्हणजे ना ग्रेट आहे अगदी. आता मस्तपैकी छान स्वयंपाक बनवते, थोडी तयार होते. बघू, त्यामुळे तरी यांच्या लक्षात येत आहे का की आज लग्नाचा वाढदिवस आहे. ते सगळे पसारे घालून ठेवतात. हे जरी असलं ना तरी यांची एक गोष्ट मला फार आवडते. आळस न करता नित्य नेमाने पूजा करतात. चला. बापरे, सगळा स्वयंपाक तयार झालाय, मी तयार झाले, पण ह्यांचा काय अजून पत्ता नाही. 2-2.5 तास झालेत. जाता ते तिकडचेच होतात. अगोई आले वाटतं.
हे घ्या रे. अहो काय हे, किती उशीर. अगं बाजारात गर्दी किती आहे. हा काय आपलं. पाणी दे आधी. हे घ्या. ते काय आहे. काय ते टेबलवर तिथे. ते अहो गिफ्ट आणि केक आहे. गिफ्ट आणि केक. हो. कोणी पाठवलंय. नसता वायफळ खर्च. अहो अशक्य आहात तुम्ही. सरिता अगं इथे आहे बघू. अहो काय. अगं ये जरा बाहेर ये. अहो पानं घ्यायची आहेत ना. अगं ये बस इथे. बस इथे. काय बरं. बस. हे घे. माझ्याकडून तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अय्या मोगऱ्याचा गजरा. म्हणजे तुमच्या लक्षात होतं ना आज आपला लग्नाचा वाढदिवस आहे ते. खरं तर विसरलो होतो पण आठवलं म्हणून लगेच दिला. ते असू दे. तुझ्यासाठी आणखीन एक सरप्राईज आहे. अजून. हो. थांबा मला ना जरा गजरा मारू दे आधी. डोळे बंद करू बघू. डोळे बंद करू. हो सरप्राईज आहे ना. आणि हात पुढे कर. हे हा. अय्या प्रशांत दामलेंचं हे नाटक शिकायला गेलो एक मला पाहायचंय. हे तुम्हाला कसं माहिती. त्या दिवशी मी तुला तुझ्या मैत्रिणीबरोबर फोनवर बोलताना ऐकलं. तेव्हाच मी ठरवलं की हे नाटक बघायला तुला घेऊन जायचं. बाकी काही म्हणा आज तुम्ही अगदी दोन्ही सरप्राईजेस फार छान दिलेत मला. सरिता हा नोकरीच्या व्यापात म्हण किंवा माझा विसरभोळेपणा म्हण. हा हे बाकी बरोबर बोललात. पण बऱ्याच गोष्टी राहून गेल्या. पण आता मी ठरवलंय इथून पुढचं आयुष्य आहे ना अगदी मस्त मजेत जगायचं. आहा हे बाकी अगदी माझ्या मनातलं बोललात. खरं सांगू का आयुष्याची सेकंड इनिंग आहे ना ती अशी मस्त जायला हवी. बास झाल्या हो चिंता काळजी जबाबदाऱ्या. अहो मला तर हल्ली फार वाटतं. काय वाटतं. बघा म्हणजे बालिशपणा वाटेल ना तुम्हाला. असू दे ना सांग. सांगू. हो. एखाद्या संध्याकाळी मस्तपैकी मरीन ड्राईव्हला जावं. थोडं पावसात छान भिजावं. तिथेच कठड्यावर बसून समोर फेसाळणाऱ्या आदळणाऱ्या लाटांचा मनसोक्त आनंद लुटावा. सुंदर. आणि मग अजून आहे का. आहे. लग्नानंतर आपण गेटवेला गेलो तो आठवतंय तुम्हाला. हो अगदी लख आठवतंय. हो ना. समोरचं ते ताज हॉटेल. मला ना तेव्हापासून मनात एक सुप्त इच्छा आहे. काय. ते हॉटेल मला आतून पाहायची खूप इच्छा आहे. हा महागडं हे मला माहितीये. माहितीये ना. हो पण आपल्याला परवडणार नाही अगदी असंही नाही. हा पण निदान एक कप चहा तरी. हो. पण हे सगळं करत असताना माझा सोनूला मात्र माझ्या बरोबर हवा. हा सोनूल्या. अस्तित्वात असणाऱ्याला वेळ नसतो. नसणारा मात्र आजूबाजूला पिंगाला.